हम तुम्हारे साथ हैं। समाजामध्ये आपण कृपया स्थानापन्न यानंतर उपजिल्हा प्रमुख विभागाचे सचिनजी झवेरी यांचे या ठिकाणी पक्ष प्रवेश माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते होत आहे। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या। ज्येष्ठ शिवसैनिक तथा उपजिल्हा प्रमुख सुधीरजी नाईक यांचा देखील या ठिकाणी प्रवेश होत आहे। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या। आदित्यजी दहवाल युवा सेनेचे प्रवेश होत आहे। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं। हो अरे इकडे बघ, इकडे समोर बघ, इकडे विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री अक्षयजी शिसोदे येई संदीपाजी उमरे साहेब यांच्या नेतृत्वात शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत। थोडा खाली करा। तू बूम खाली ठेव। मी सीएम साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं पक्ष प्रवेश या ठिकाणी करून घ्यावा। सुशीलजी खेडकर माजी नगरसेवक यांचा देखील आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रवेश सोहळा होत आहे। कारखान्याचे चेअरमन अंकुरजी रंदे साहेब यांचा देखील या ठिकाणी प्रवेश सोहळा होत आहे। दरोडे कोण विकास करणार हे विकासाचे मार्ग यांनी 2.5 वर्षात या राज्यावर या महाराष्ट्रावर फक्त दरोडाच लोकांना आमदार राज्याला 10 वर्ष मागे घेऊन हे सर्व बंद, सगळ्या बंद, सगळे कामं बंद ठप्प। मराठवाडा पाण्याचे सिंचन प्रकल्प बंद, या ठिकाणी जलयुक्त शिवार बंद, मुंबईत हेडक्वार्टर्स बंद, अटल बंद, व समृद्धी महामार्ग बंद, सगळे प्रकल्प बंद केले, मेट्रो बंद। या लोकांनी कोविडमध्ये देखील कोविडच्या रोगावर म्हणजे कोविड सेंटरवर पैसे काढले, खिचडीत पैसे काढले, त्या गोरगरीब कोविडच्या लोकांच्या रोगाची डेड बॉडी बँकमध्ये पैसे काढले। खरं म्हणजे मुंबईवर आणि महाराष्ट्रात दरोडा टाकणारे ते आहे। आणि आम्ही 2.5 वर्षात एवढी कामं केली दिसत आहे। कामं विकास एकीकडे, कल्याणकारी योजना एकीकडे, लाडकी बहीण योजना देखील कुठं, लाडका भाऊ योजना, लाडका शेतकरी, लाडका ज्येष्ठ नागरिक, कल्याणकारी योजना आणि विकास यांच्यावर सापडला। त्यामुळे जनता ठरवे दरोडाखोरी काय दाढी त्यांची गाडी फिटत झाली ना, त्यामुळे माझ्या दाढीला नेहमी लक्षात ठेवतात। छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा भव्य आणतो तिथं येणाऱ्या शिवजयंतीच्या दिवशी त्याचा फोटो काढतो। हा त्यांचा विषय, त्यांनी कोणाला कोणतं पूर्ण पाठिंबा विषय द्यायचा हा भाग त्यांचा आहे। पण एकच मी सांगतो, फेक नॅरेटिव्ह पासून मुस्लिम लोकांना घाबरून महाविकास आघाडीने मत घेतली, आरक्षण जाएगा, तुम्हें भगा देंगे, संविधान बदलेगा, हे सगळं सांगून मुसलमान, ख्रिश्चन, आदिवासी आणि दलित या सगळ्यांना फसवलं। काय बदलणार बरोबर सूर्य चंद्राचे संविधान माझी लाडकी बहीण मिळते, हिंदू भगिनीला पण पैसे मिळतात, मुस्लिम बहिणीला पण पैसे मिळतात, ख्रिश्चन बहिणीला पण पैसे सगळ्यांना मिळतात। आम्ही भेदभाव केले नाही, सभी जाति पाति के लोगों को इस मौका पेशेंट धनवानी ये कुबाना के जिला प्रमुख, एक्स MLA, एक्स मेयर, कई पदों पर उन्होंने काम किया है। वो आज
शिवसेना में शामिल हुए। मैं उनका स्वागत करता हूँ। और उन्होंने उबाटा ने दी हुई महाविकास आघाड़ी की उम्मीदवारी उन्होंने बालासाहेब ठाकरे जी के विचार के लिए त्याग दी, वापस कर दी। ऐसा चुनाव के दरमियान नहीं होता है। चुनाव के दरमियान हर एक को खड़ा रहना होता है, उम्मीदवारी पानी होती है, किसी न किसी को उम्मीदवार बनने की कोशिश करता है। लेकिन महाविकास आघाड़ी की उम्मीदवारी मिलने के बावजूद किशन चंद धनवानी इन्होंने बालासाहेब ठाकरे के विचार और शिवसेना शामिल हुए। बहुत ही महत्वपूर्ण है और एक आदर्श निर्णय उन्होंने लिया है। मैं बहुत ही उनका तहे दिल से स्वागत करता हूँ, उनका अभिनंदन करता हूँ। और हम लोगों ने भी बालासाहेब ठाकरे जी की विचारधारा को आगे बढ़ाने के लिए 2-2.5 साल पहले बहुत ही कठोर निर्णय लिया। इस राज्य के महाराष्ट्र की जनता की आवाज सुनने की चाहिए और जनता के दिल की सरकार में शिवसेना भाजपा गठबंधन बना। और तभी बालासाहेब ठाकरे जी के विचार को बहुत ही महत्व देंगे, विचार को तोड़ मरोड़ कर डालेंगे। और बालासाहेब ठाकरे जी ने कहा कि कांग्रेस नहीं होने दूंगा, ये कांग्रेस होगी तो मैं सरकार बंद करूंगा। उन्हीं कांग्रेस के साथ उन्होंने गठबंधन बना के मुख्यमंत्री बने। इसलिए हमने सरकार को छोड़ सरकार को त्याग दिया और इसीलिए आज तो इतिहास सबको पता है। इसलिए किशन चंद ने वही अपनाया है, उनको मैं बहुत बहुत स्वागत करता हूँ। उनके साथ 126 लोग आए, पदाधिकारी जिला कई लोग हैं, उनका भी स्वागत करता हूँ। विवेकानंद संस्था के अध्यक्ष अंकुश इन्होंने भी प्रवेश किया, इनका भी सोबत आला ही एक चांगली बाब आहे आणि म्हणून तुम्ही जो निर्णय घेतला आहे तुमच्या पाठीशी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि तुम्ही जे काम करता, तुम्ही जे काम केलंय पुढे भविष्यात या ठिकाणी आपला अजेंडा विकास हिंदुत्वाचा हा सर्वोच्च विचार आहे, तो जपा प्राणपणाने आपण तो सगळेजण जपतोय आणि तुम्ही देखील जपा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो। यांच्या सोबत उपजिल्हा प्रमुख सचिन गुरुमंडी, सुनील गुरुमंडी, आदित्य लखमापुरा, रवींद्र गांगे, उपशहर प्रमुख, जिल्हा समन्वयक, नगरसेवक कैलास पादार, खूप लोक आहेत, सुशील खेडकर आणि अनेक लोक आहेत, त्यांची यादी मला आता शंभर 126 लोक या किशनजींच्या बरोबर आज त्यांनी प्रवेश केला। महिलाही आलेल्या आहेत, त्यांचे मी स्वागत करतो। आपल्याला लाडके बहीण वाढवण्याची आणि लाडके भाऊही आहे, मी सगळ्यांना शुभेच्छा देतो। विवेकानंद संस्थेचे अध्यक्ष शिसोदे पण आले, अंकुश रंगे पण आले, त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अभिनंदन व्यक्त करतो आणि पुढच्या आपल्या वाटचालीसाठी शुभेच्छा। प्रवेश सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। मी किशन धनवानी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं स्वागत या ठिकाणी करायचं आहे। या हमारा विकास करने वाला मनोज जरांगे सर मनोज जरांगे हे बघा, तुम्ही त्याचा अर्थ वेगळा काढता। आज मोदीजी म्हणाले एक रहो से प्रभू, एक रहो म्हणजे एक संघ राहणं, एकत्र राहणं, एकोप्याने राहणं काय गुन्हा आहे का? काय गुन्हा आहे? ब्रिटिशांची जी तोडो फोडो राज करो, डिवाइड अँड रूल
निषेध केला आणि तोच आता काँग्रेसने अंगीकारलाय. तोडफोड करा, राज्य करा, डिवाइड अँड रूल करा. आणि बांधव वगैरे आज मी जिल्हा प्रमुख माजी आमदार यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांचं स्वागत करतो. म्हणजे स्वागत यासाठी पक्षात प्रवेश केल्यानंतर आहे उभारणारी केलेली उमेदवारी परत केली की म्हणजे आजकालच्या काळात अशी गोष्ट आहे. अशा प्रकारचा त्यांचं मी बोलायचं स्वागत करतो आणि त्यांना विश्वास देतो की आपण जी भूमिका घेतली ती